मंडळी, आपलं जीवन म्हणजे उगवणाऱ्या सूर्यासारखं सरळ नसतं बरं का. कधी ढगांच्या आडून उजेड पण शोधावा लागतो आणि काही वाटा आपण ठरवलेल्या नसतात, तरीही त्याच वाटावर आपण चालत जातो. हसणं शिकताना रडणंही समजतं आणि हारताना स्वतःला सापडायचं असतं. आपलं जीवन आपल्याला प्रश्न विचारत नाही, तर ते अनुभव देत असतं. समजून घ्यायचं की नाही ते आपल्या हातात असतं. शेवटी एवढंच कळतं की जगायचं म्हणजे जिंकायचं नसतं, तर जगायचं म्हणजे प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहायचं असतं. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, म्हणजे मार्गशीर्ष मधल्या शेवटच्या गुरुवारचा. तर सकाळ सकाळ कामाची घाई गडबड चालू होती. म्हणलं आधी फुलं तोडून घ्यावा, म्हणजे उन्हामध्ये ते थोडेसे फुलं कोमजल्यासारखे होतेत ना, त्यामुळे उन्हाआधी ते फुलं तोडून घेतले की बरं पडतं मग पूजेला. आणि हे चाफ्याचं झाड आहे ना, 1-1.5 वर्षापूर्वी अगदी छोटंसं मी या ड्रम मध्ये लावलं होतं. ते खूप मोठं झालंय, म्हणजे बरंच मोठं झालंय आता. आणि त्याला भरपूर फुलं येतात बरं का. तर टेरेसवरती आले ना मी केसांच्यात, ते 2-3 फुलं तरी लावत असते, खूप भारी वाटतं. आणि आज तर मी भरभरून ते फुलं केसांच्यात लावलेत ना, एकदम असं म्हणजे वेणी लावल्यासारखं वाटते फुलांची नाही का केसांच्यात. तर मला ते फुलं खूप आवडतात बरं का. त्यांचा वास तर एकदम भारी येतो. टेरेसवरती आले ना सगळा सुगंध पसरतो आणि मेन म्हणजे संध्याकाळचा त्याचा वास खूप जास्त प्रमाणामध्ये येतो. आणि आता हे आपले गुलाबाचे झाड आहेत ना, तर नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी याची कटिंग केली होती. आता त्याला भरभरून फुलं यायला लागलेत. तर आपल्या गार्डनमध्ये असे फुलांचे थोडेसे झाडं असले ना, फ्रेश फुलं आपल्याला देवाला मिळून जातात. तर बाजारामधून आपण जर फुलं आणली ना, ते कुठं पडलेले असते, ते व्यवस्थित म्हणजे ताजे असतात नसतात, ते पाणी मारू 2-3 दिवसाचे फुलं ठेवतात आणि तेच आपल्याला देतात. तर आमच्या इथं तर तसंच होतं बरं का. फ्रेश फुलं कधीच मिळत नाही. त्यामुळे आपल्या गार्डनमधले असे फुलं जरा मिळाली ना थोडे देवाला, खूप छान वाटतं. आणि खाली पडलेलं फुलसुद्धा आपण देवाला वाहू नये बरं का. आणि ते आहेत ना कुठं असे ओतलेले असतात फुलं. त्यामुळं मला असे गार्डनमधले थोडे जरी फुलं निघले ना देवासाठी, एकदम म्हणजे मनाला भारी वाटतं. आणि ग्रीन नेटचं आपलं जे मकडीचं जाळ आहे ना, तर त्याच्यावरती पॅशन फ्रूटचा वेल गेलेला आहे ना, ते असे पॅशन फ्रूट जर पिकले ना, आपोआप ते असे खाली पडत आहेत आणि मग ते आम्ही उचलून आणतो आणि त्याचा ज्यूस बनवतो. आणि तुम्हाला मी आता ही दाखवते ना, तर ही पिसलेली आहे बरं का. नर्सरीमधून मी एकच आणली होती. पण त्याच्या खालून असे छोटे बेबी प्लांट निघतात ना, छोटे रोपं. तर त्यापासून मी ह्या 3-4 पिसलेली तयार केल्यात बरं का. तर सावलीमध्ये ठेवायचं असतं नाही का, जास्त ऊन पण नाही आणि जास्त म्हणजे घरात पण नाही. घरात पण जमत नाही. तर असे सावलीला ठेवले ना आपण, ग्रीन नेट खाली ठेवल्यात ना त्या पिसलेली, इतके छान रोपं तयार झालेत ना त्याचे की बास. तर ते भरपूर असे गुच्छ मस्त तयार होतात बरं का पिसलेलीचे. आणि आता मी काय करत होते, जे नागवेलीचे पान आहेत तर मला पूजेसाठी लागत होते, तर ते पण म्हणलं तोडून घेते. आणि इथं आसपास 1-2 घराचे कामं चालू आहेत ना, त्यामुळे ते फरशीचं काम असं चालू असतंय ना, खरखर सारखा आवाज चालू राहतो. त्यामुळं मला कधी-कधी असं ओव्हरव्हाईस पण करावं लागतं. आवाज व्यवस्थित येत नाही ना त्यामुळं. तर सगळ्यात आधी मी रोजची देवपूजा करून घेतली, देवांना अंघोळ वगैरे घालून. आणि त्यानंतर मग आता गुरुवारची पूजेची मांडणी करून घेते म्हणलं सकाळ-सकाळ, म्हणजे बाकीचे कामं आपल्याला करायला मोकळं होतो आपण. त्यानंतर मग आपले बाकीचे उरलेले दिवसभराचे कामं, उद्यापन करायचं होतं ना, तर मग सुवासिनींचं जेवण, तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. त्यामुळं मग म्हणलं आपलं पूजा व्यवस्थित एकदा निवांत करून घेतली ना, मग छान वाटतं नाही का. नाहीतर मग ते घाई गडबडीत करायचं म्हणलं ना, मग ते व्यवस्थित होत नाही आणि एक मनाला चुरचूर लागून राहते. आणि मार्गशीर्षमध्ये 4ही गुरुवारी मी पूजेची मांडणी थोडं वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. कारण कसं आहे ना, मला देवाचा साज शृंगार करायला खूप आवडतं. त्यामुळं मला अजून काय त्यामध्ये छान करता येईल का, तोच माझा प्रयत्न असतो. आणि ह्यावेळेस पण मी थोडीशी पूजा वेगळी मांडली आता. कसं आहे ना, आपण साधी सिंपल जरी पूजा मांडली ना, तरी ती पूजाच असते. कारण आपले मनातले भाव महत्त्वाचे असतात. पण आपल्याच्याने जेवढं होतंय ना, तेवढं आपण करायचं. कसं आहे ना, अध्यात्मात आपलं जर मन रमलं ना म्हणायचं, आपण एकदम योग्य मार्गावर चाललेलो आहेत. आणि इकडं-तिकडं आपलं असं गप्पा-टप्पा मारत, गॉसिप करत बसण्यापेक्षा आपल्या घर परिवारात आपण थोडा वेळ घालवला, अध्यात्मात थोडा वेळ घालवला, तर कितीतरी पटीने ते चांगलं आहे. आणि असं पण म्हणतात की आध्यात्मिक मार्गावर असलेल्या व्यक्तीपासून नकारात्मक गोष्टी आणि माणसं हळूहळू दूर होऊ लागतात. म्हणजे त्या व्यक्तीला एकांतात वेळ घालायला आवडतं, स्वतः बरोबर राहायला आवडतं, त्याला कधीच एकटं वाटत नाही. आणि ही त्या व्यक्तीची मोक्षाच्या दिशेची एक पायरी असते असं पण म्हणतात बरं का. मी काय म्हणत नाही मी मोक्षाच्या दिशेने चालले बरं का, पण कसं आहे ना, मला पण असं आवडतं एकटं राहायला. कारण ज्या लोकांना आपलं आपलं म्हणतो ना आपण, त्या लोकांच्यात पण मी राहून पाहिलं, पण भरपूर मनं दुखावली. त्यामुळं एकटं राहायला आवडतं मला. मी, माझं घर, माझं परिवार आणि आपलं यूट्यूब चॅनल
आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्याशी गप्पा मारत बसते, तर मी अजिबात बोर होत नाही. म्हणजे मी स्वतःला एवढं बिझी करून घेतलंय ना, मी बोर होते किंवा मला काही करमत नाही असं कधी होतच नाही. लोकांना दिवस सरत नाही आणि मला दिवस पुरत नाही. मग बघा आता कसा दिवस येतो आणि कसा जातो काही कळतच नाही. म्हणजे आपले ऋतू आहेत ना, थंडी, उन्हाळा, पावसाळा, हे ऋतू सुद्धा मला असं वाटतं की खूप पटकन गेले बरं का. मी असं म्हणजे एन्जॉय केलेच नाही असं वाटतं मला. कसं आहे ना, आपलं एकदम छोटंसं जीवन आहे. पिकलेलं पान कधी गळन काही सांगता येत नाही. तसं झालंय आजकालच्या मनुष्याच्या जीवनाचं. त्यामुळं थोडंसं आपलं जगायचं ना, एकदम छान जगायचं. आपलं असं घरामध्ये मन रमलं ना, हे असं म्हणलं, हे तसं म्हणलं, आपलं याचं त्याचं ते कानावर पडण्यापेक्षा आहे ना, कितीतरी पटीने चांगलं वाटतं मला तर. जसं की बघा आता वेळ रंग बदलत असते हे कोणालाच माहिती नाही. कारण प्रभू श्रीरामांना ज्या रात्री राज्य मिळणार होतं, त्याच सकाळी त्यांना वनवास मिळाला. म्हणजे बघा आता देवांना सुद्धा चुकलं नाही तर आपण तर मनुष्य आहेत नाही का? जसं की बघा आता रस्त्याला वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारतीला उंचीची मर्यादा असते, पण चांगले विचार करायला कोणतीच मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि आपले ध्येय गाठा. तर पूजेची मांडणी अशी झाली होती आणि आपल्या रियाताईंनी हे देवीचे पाऊल, कुंकवाचे करंडे आणि दिव्याखालचं जे कमळपाटी आहे ना, ती पाट्या असं त्यांनी पाठवून दिलेलं आहे मला. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तर त्या ताईंना तुम्ही फोन करून मागू शकता. आणि संध्याकाळची वेळ झाली होती. बाकीचं मी जास्त काही शूट घेतलं नाही. भरपूर काम होतं ना, त्यामुळे स्वयंपाक होतच आला होता आणि फौजी साहेबांनी मग मुलींना घेऊन आले गाडीमध्ये. तर नेहमी आपल्या इथे ह्या मुली येतात ना, तर त्यांना एवढी उत्सुकता लागते ना आपल्या इथे यायची. तर थोडासा उशीरच झाला होता त्यांना घ्यायला जायला ना, तर त्या वाटच पाहत होते की फौजी काका कधी घ्यायला येतात. फौजी साहेबांना त्यांनी पाहिलं ना, एवढ्या खुश झाल्या की बास. कारण त्यांना असं टेरेसवरती खेळायला भेटतं ना त्यामुळं. तर त्या आल्यानंतर लगेच टेरेसवरती आल्या. म्हणल्या, "काकू तुमच्या पुऱ्या तळायच्या होत्या तोपर्यंत आम्ही टेरेसवरती थांबतो." आणि नंतर म्हणायला लागल्या, "आम्हाला वरतीच जेवायला द्या." पण जास्त थंडी होती ना, म्हणलं वरती नको, आपण खाली जेवण करू. ऑक्सिजन नंतर फळं देतात, फुलं देतात, औषधं देतात, सावली देतात आणि निसर्गाला सुद्धा देतात. नंबर 1 ऑक्सिजन देतात. तर जेजुरी देवदर्शनाचा व्हिडिओ मी अपलोड केला ना, तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की ताई जे जुने टाक तू पाण्यामध्ये प्रवाहित केले ना, तर ते पाण्यामध्ये प्रवाहित नव्हते करायचे, ते तू मोडून त्याच्यामध्ये भर टाकून तू दुसरे देव बनवायचे होते. पण ताईंनो काय झालं ना, अचानक आमचं ठरलं देवदर्शनासाठी जायचं. मग ते देव मोडायचे, त्याच्यामध्ये भर टाकून आपण दुसरे बनवायचे. याला वेळच मिळाला नाही. त्यामुळं आम्ही डायरेक्ट नवीन केले आणि लगेच देवदर्शनासाठी गेलो. कारण फौजी साहेबांना ना वेळच मिळत नाही त्यांच्या ड्युटीमुळं. अचानक ठरलं आणि लगेच निघलो मग. त्यामुळं आम्ही ते देव मग पाण्यामध्ये प्रवाहित करून दिले. ते मोडले नाही. असं झालं. आता मला बऱ्याचशा ताईंनी सांगितलं ना, त्यामुळं मी इथून पुढे नक्की लक्षात ठेवत जाईन बरं का ताईंनो. आणि अजून बऱ्याचशा कमेंट होत्या की ताई आधी जेजुरीला जायचं असतं, त्यानंतर तुळजापूर आणि मग येडेश्वरी. तर कोणी असं सांगतं, कोणी तसं सांगतं ना, त्यामुळं आम्ही कन्फ्यूज झालो. त्यामुळं मग आम्ही ह्या रूटनी गेलो ताईंनो. आता नेक्स्ट टाईम जायचं म्हणलं ना, तर मग आम्ही आता जेजुरी, त्यानंतर तुळजापूर आणि मग येडेश्वरी असं करू. तर बघा मग तुमच्याकडून मला किती काही शिकायला मिळतं ना. तर बऱ्याचशा ताईंनी मला भरपूर माहिती दिली. तर मनापासून आभारी ताईंनो, तुम्ही मला इतकी छान छान माहिती दिली. आता मुलींना जेवू घालायचं होतं ना, बाकीची तर पूजा वगैरे माझं सकाळीच आवरलं होतं. फक्त नैवेद्य दाखवायचा होता आणि मुलींना ताटं बनवायचे होतं. तर आकाश ताटं बनवत होता आणि राजू त्याला मदत करत होता. तर बघू शकता ताईंनो, म्हणजे मला मुलीची सुद्धा कमी महसूस होऊन देत नाही. माझी मुलं सगळं करतात ते. असं नाही की मला लाज वाटते, असंच तसंच मला येत नाही, असं कधीच म्हणत नाही ते. असं म्हणतात ना, मुली म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं. पण ताईंनो, माझी मुलं म्हणजे नारायणाचं रूपच आहेत बरं का. आजकाल मुलं सुद्धा मुलीपेक्षा कमी नाही बरं का. शेवटी आपल्या संस्कारावर डिपेंड असतं. ताईंनो, मुलगी असते लक्ष्मीचं स्वरूप, तर माझी मुलं आहेत नारायणांचं स्वरूप. मुलगा म्हणजे वंशाचं प्रतीक, मुलगा म्हणजे बापाचा आधार, मुलगा म्हणजे मनाने उधार,
मुलगा कर्तव्याची जाण, मुलगा म्हणजे आईचा मान. तर असे एवढे गुणी आहेत बरं का माझे मुलं ताईंनो. तर मला पुऱ्या तळूपर्यंत आकाशनी आणि राजूनी ताटं बनवले होते. त्यानंतर म्हणलं आता नैवेद्य दाखवते मी, आणि नैवेद्य दाखवला की लगेच मुलींना जेवायला देते. तर नैवेद्यामध्ये मी पुरी, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, वरण, भात असं बनवलं होतं आणि गोडमध्ये शिरा बनवला होता. तर काही चुकलं असेल तर ते माझं आणि जे बरोबर असेल तर ते देवाचं. तर नैवेद्य दाखवला, आता मुलींना मी जेवायला वाढते. तर संध्याकाळचा लक्ष्मी येण्याचा वेळ होता आणि मस्त धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. पूजा अर्चा छान झाली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तर माझा स्वयंपाक झाला, आकाशने ताटं बनवून ठेवले होते. त्यानंतर मी आले त्यांना मग हळदी कुंकू लावायला हॉलमध्ये. त्या टेरेसवरून खाली आल्या होत्या. तर टेरेसवरती खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला मी, खूप गाणे म्हणलो, असं तसं मला त्या सांगायला लागल्या. तर इतक्या छान अशा क्यूट मुली आहेत ना, खूप म्हणजे असे घुळून मिळून गेल्यात. दरवेळेस मी त्यांना बोलवते ना, तर त्यांना खूप छान वाटतं आपल्या इकडे यायला. फौजी साहेबांनी आणि राजूनी हॉलमधला टिपॉय उचलला, साईडला ठेवला, त्यांना बसायला टाकलंय आता आणि त्यांना हळदी कुंकू लावते. अरे पण सात कशा दुसरं खिडकी दोन्ही बोलली बोलली दोन्ही त्याला खिडकी म्हणजे कौन बाकी है? ये बाकी है. आपण आता यांचा मस्त फोटो घेऊ याच्या बरोबर. तर माझा क्लासमेट इथं जवळच राहिला आहे मीनू. तर त्याची मुलगी आहे ना परी, ती मला आत्या बोलती ना, तर तिच्या बरोबर मग सगळ्याच मुली मला आत्या बोलतात. तर छान वाटतं नाही का. बाय. तर हे पा थोडा वेळ येतात त्या पण असं भरभरून प्रेम देऊन जातात ना, मला असं मन भरून जातं. तर खूप छान वाटतं खरंच. तर त्यांच्याबरोबर 1-2 फोटो काढले आणि मग फौजी साहेब बोलले मी त्यांना सोडून येतो आता, कारण मध्ये घरं नाहीत ना, थोडंसं तुटाक राहतात त्या, त्यामुळे मग फौजी साहेब बोलले मी त्यांना सोडून येतो. बाय. तर मार्गशीर्ष मधल्या शेवटच्या गुरुवारची मस्त अशी सांगता झाली. तर चला छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.